मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो 2 दिवसांपूर्वी स्पेन आणि मोरोक्को या देशांच्या संदर्भातल्या एका बातमीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. मोरोक्कोमधनं साधारणतः 60,000 लोकांनी मोरोक्कोमधनं स्पेननी ऑक्युपाईड केलेल्या 2 टेरिटरी ज्या आहेत, ज्या उत्तर आफ्रिकेमध्ये आहेत. एक आहे सिउटा आणि दुसरं आहे मलिला. या दोघांमध्ये त्या विशेष करून सिउटामध्ये 60,000 मोरोक्कोचे नागरिक हे त्यामध्ये घुसले आणि तो जो प्रसंग आहे तो सगळ्या जगाने बघितला आणि जगाला हे भयानक दृश्य जेव्हा सगळ्यांनी पाहिलं त्यावेळेला एक प्रचंड मोठा धक्का बसला. तो धक्का अनेक कारणासाठी बसला. आपणही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वर्तमानपत्रांमधनं ते फोटो पाहिले असतील. समुद्राच्या मार्गामधनं हजारो लोक ज्याच्यामध्ये महिलांचा लहान मुलांचा समावेश होता आणि समुद्राच्या मार्गामधनं हे सेउटामध्ये आले. सेउटा ही एक टेरिटरी आहे. त्याचप्रमाणे मेलिला असे 2 टेरिटरी ह्या उत्तर आफ्रिकेमधल्या आहेत ज्या स्पॅनिश टेरिटरी म्हणून ओळखल्या जातात आणि ज्यांच्यावरती साधारणतः 15व्या शतकापासून स्पेनचा कंट्रोल आहे. आणि या माध्यमातनं हे सगळे लोक या सेउटा या सिटीमध्ये घुसले आणि त्याच्यानंतर त्यांना युरोपमध्ये प्रवेश करायचा होता. या दृष्टिकोनातनं हा इतका प्रचंड मोठा लोकांचा समूह होता. तो बघितल्यानंतर अनेक गोष्टींना अनेक प्रवाह याच्यामधनं पुढे येताना दिसले, ज्याची चर्चा प्रामुख्याने आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. महत्त्वाचं बाब म्हणजे याला केवळ काही लोकांनी एका देशाची सीमा क्रॉस करून दुसऱ्या देशामध्ये प्रवेश करणं अशा दृष्टिकोनातनं पाहायचं तर याला खरं तर अशा दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा पण याच्याकडे एक आक्रमण म्हणून आपल्याला पाहावं लागेल. हे एक प्रकारचं आक्रमणच होतं. याला ॲसिमेट्रिक वॉरफेअर असं देखील आपल्याला म्हणता येईल. आता युद्धाची संकल्पना ही पूर्णपणे बदललेली आहे. आता युद्ध हे केवळ शस्त्रास्त्रांनी घडतं असं अजिबात नाही आहे. नुकतंच आखातामध्ये किंबहुना तो संघर्ष अजूनही चालू आहे इराण आणि अमेरिकेमध्ये. त्यातनं ज्या पद्धतीने इराणने अमेरिकेला शह दिलेला आहे, इराण आणि अमेरिकेच्या लष्करी शक्तीची तुलना कुठेही होऊ शकत नाही. मात्र स्ट्रेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड करून इराणने ज्या पद्धतीने जगाला वेठीस धरलेलं होतं हे सगळं आपण गेल्या काही महिन्यांपासून पाहतो आहे. यातनं एक गोष्ट स्पष्ट होती आहे ते म्हणजे आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर शस्त्र म्हणून देश करायला लागलेत. जसं डोनाल्ड ट्रम्पनी मागच्या वर्षी टेरिफचा वापर शस्त्र म्हणून केला, ज्याला वेपनायझेशन ऑफ टेरिफ असं आपण म्हणतो. त्यानंतर उत्तर कोरियानी न्यूक्लिअर वेपन्सचा वापर शस्त्र म्हणून केला, ज्याला वेपनायझेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इराणने या संपूर्ण आखाती संघर्षामध्ये स्ट्रेट ऑफ हार्मुजचा वापर शस्त्र म्हणून केला आणि त्याचाही किती भयानक परिणाम होऊ शकतो आपण पाहिलं. आणि आता काही देश निर्वासितांचा वापर शस्त्र म्हणून करत आहेत, ज्याला वेपनायझेशन ऑफ रेफ्युजीज असं म्हणता येईल. हा एक ॲसिमेट्रिक वॉरफेअरचा प्रकार आहे. हा एक अटॅक आहे. हा एक युद्ध म्हणून याच्याकडे बघावं लागेल. एक आक्रमण आहे. त्यामुळे केवळ काही लोक हे एका देशामधनं दुसऱ्या देशाची टेरिटरी आहे त्या ठिकाणी घुसलेले नाहीये समुद्रमार्गाने, तर एक पद्धतीने एका देशाने दुसऱ्या देशावरती अप्रत्यक्षपणे केलेलं हे आक्रमण आहे. आणि त्यामुळे जगाचे डोळे खाडकनी उघडलेले आहेत. याच्यातनं भारताला देखील बोध घेण्याची खूप जास्त वेळ आहे आणि खूप जास्त गरज आहे. याचं कारण असं आहे की आत्ताही भारताकडे जो प्रकार आज स्पेनमध्ये घडलेला आहे तशाच प्रकारचा भविष्यामध्ये प्रकार भारतामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याचं कारण असं आहे की आपली 4,000 किलोमीटरची सीमारेषा बांगलादेशबरोबर आहे. त्याच्यातल्या अनेक पॉकेट्स असे आहेत की ज्याचं फेन्सिंग अजूनही झालेलं नाहीये. आपली 1,600 किलोमीटरची सीमारेषा ही म्यानमारबरोबर आहे. आपली हजारो किलोमीटरची सीमारेषा पाकिस्तानबरोबर आहे. आणि आपले शेजारचे देश जर पाहिले तर हे देश देखील कमालीची गरिबी, बेरोजगारी आणि ज्या ठिकाणी अगदी लोकांना आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवाऱ्याच्या भागवता येणं शक्य नाहीये, जो प्रकार मोरोक्कोमध्ये आहे. आणि त्यासाठी हजारो लोक हे स्पेनमध्ये प्रवेश करत होते. सिमिलर प्रकार भविष्यामध्ये भारतामध्ये देखील घडू शकतो. त्यामुळे भारताने याच्याकडनं काय बोध घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपण प्रामुख्याने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम तुम्ही अगदी थोडक्यामध्ये नेमका हा काय प्रकार घडलेला आहे स्पेनमधला हे तुम्हाला सांगतो. आता आपल्याला कल्पना आहे की मोरोक्को आणि स्पेन हा युरोपियन देश आहे. तो युरोपियन महासंघाचा सदस्य आहे. तो नॅटो ही अमेरिका पुरस्कृत लष्करी संघटनेचाही सदस्य आहे. उत्तर आफ्रिकेमधला उत्तरेकडचा जो देश आहे तो मोरोक्को देश आहे.
मोरोक्कोला आणि स्पेनला या दोघांची विभागणी करणारी एक समुद्रधुनी आहे, ज्याला स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर असं म्हणतात. ही स्ट्रेट ऑफ जिब्राल्टरनी युरोप आणि आफ्रिका हे वेगवेगळे झालेले आहेत. आणि या स्टेट ऑफ जिब्राल्टर जो अटलांटिक ओशियन आणि मेडिटेरियन ओशन यांना जोडणारा आहे, हा साधारणतः 58 किलोमीटर लांबीचा हा एक स्ट्रेच आहे आणि 13 किलोमीटर त्याची रुंदी आहे. या स्टेट ऑफ जिब्राल्टरमुळे युरोप आणि आफ्रिका वेगळे झालेत. मात्र स्पेनच्या काही वसाहती या मोरोक्कोमध्ये आहेत. विशेष करून ज्याचा उल्लेख मी केला, सेउटा आणि मेलिला अशा 2 त्यांच्या वसाहती आहेत, ज्या उत्तर आफ्रिकेमध्ये आहेत आणि गेल्या जवळपास 5-6 शतकांपासून स्पेनचा त्याच्यावरती कंट्रोल आहे. अर्थात सेउटा आणि मेलिलाची आणखीन एक ओळख आहे. जर तुम्ही सेउटा आणि मेलिला ज्या स्पेननी कंट्रोल केलेल्या आहेत पण उत्तर आफ्रिकेमधल्या 2 टेरिटरी आहेत, त्याच्यात जर प्रवेश केला तर तुम्ही सहज पद्धतीने युरोपमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे याला युरोपचं फ्लड गेट असं मानलं जातं. याच्या माध्यमातून तुम्ही यायचं, सेउटामध्ये यायचं आणि मग स्पेनच्या माध्यमातून तुम्ही सरळ युरोपमध्ये प्रवेश करायचा. आणि अशाच प्रकारची मोडस ऑपरेंडी यापूर्वी अनेकदा वापरली गेली आहे. 2021 मध्ये पण हाच प्रकार घडलेला होता, परंतु त्याची ग्रॅव्हिटी एवढी मोठी नव्हती. मित्रांनो बघा, यामध्ये ज्यांना परत पाठवलं गेलंय, म्हणजे हा अटॅक झाल्यानंतर म्हणा, ज्या निर्वासितांना परत पाठवलं गेलं त्यांची संख्या 48,000 होती. जर 48,000 लोकांना परत पाठवलं गेलं तर किती लोकांनी सेउटामध्ये प्रवेश केला असेल हे आपण इमॅजिन करू शकतो. ही संख्या लाखाच्या वरती गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये जे मृत पावलेले लोक आहेत त्यांची संख्या जवळपास 57च्या आसपासमध्ये आहे. आता मुद्दा असा आहे की नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, आपण त्याला लाखो म्हणू, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मोरोक्कोमधले हे जे अरब लोक आहेत हे इतक्या मोठ्या संख्येने का सेउटामध्ये गेले, याच्या मागचं प्रथमतः कारण लक्षात घेणं गरजेचं. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. हा निर्णय काय होता की साधारणतः आफ्रिकेमधनं जे निर्वासित स्पेनमध्ये येतात परंतु ते जमिनीच्या मार्गाने येतात, त्यावेळेला त्यांना परत पाठवलं गेलं पाहिजे. ते बेकायदेशीर आहेत असतील तर त्यांना परत पाठवलं गेलं पाहिजे. परंतु जे निर्वासित समुद्रमार्गाने येतील त्यांना मात्र तुम्ही तात्काळ परत पाठवू नका, तर तुम्ही त्या संदर्भामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ चा फॉलो करा. म्हणजे या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करा आणि ती कारवाई केल्यानंतर जर ते दोषी आढळले तर त्यांना परत पाठवा. लक्षात घ्या मित्रांनो, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याचा अर्थ ज्या वेळेला हे निर्वासित समुद्रमार्गाने स्पेनमध्ये जातील त्यावेळेला न्यायालयीन खटले चालतील. या सगळ्या लोकांना मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना पुढे येतील. अशा प्रकारचे जे अनेक लोक आहेत, अनेक संस्था आहेत की ज्या मानतात की पृथ्वीवरती ही पृथ्वी सगळ्यांची आहे, पृथ्वीवरती बॉर्डर्स नको आहेत आणि त्यामुळे कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या संघटना आहेत. या लोकांची केसेस हातामध्ये घेतील. वर्षानुवर्ष ह्या केसेस कोर्टामध्ये चालतील आणि दरम्यानच्या काळामध्ये हे लोक स्पेनमधनं नंतर युरोपमध्ये पसरतील. आणि याच्यातनं असाच प्रकार युरोपमध्ये गेल्या 1 दशकापासून सातत्याने होत आलेला आहे. त्यामुळे स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला असल्यामुळे समुद्रमार्गे हे लक्षावधी लोक आलेले होते आणि ते आल्यानंतर त्यातल्या काही लोकांना, कारण स्पेनला मग सिक्युरिटी त्यांची सैन्य बोलवावं लागलं आणि त्यातल्या 48,000 लोकांना त्यांना परत पाठवून द्यावं लागलं. मात्र यांनी प्रश्न सुटत नाही. त्यातले अजूनही हजारो लोक हे अजूनही सिउटामध्ये आहेत, हे स्पेनमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि आता लक्षात घ्या मित्रांनो की जो शेंगेन व्हिसा आहे, ज्याला टुरिस्ट व्हिसा मानलं जातं, तो युरोपियन देशांनी, जे युरोपियन महासंघाचे सदस्य आहेत त्यांना हा दिला गेला. या शेंगेन व्हिसाचा वापर करून आता स्पेनमधनं हे लोक युरोपमध्ये पसरू शकतात. आणि त्यामुळे पहिल्यांदा इटली आणि विशेष करून जॉर्जिया मेलोनीनी एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी सांगितलं की इटली आणि स्पेनच्या बॉर्डर्स त्यांनी पूर्णपणे ब्लॉक करून टाकल्या. सिमिलर प्रकार फ्रान्सनी देखील केला. फ्रान्स घाबरला, इटली घाबरली. का घाबरलं त्याचं उदाहरण पण मी तुम्हाला सांगतो. काही वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये एका मोरोक्कोवरनं आलेल्या निर्वासितावरती फ्रान्सच्या पोलिसांनी गोळीबार केला आणि हा गोळीबार झाल्यानंतर अर्ध फ्रान्स म्हणजे पॅरिस जाळलं गेलं, शेकडो गाड्या जाळल्या गेल्या, प्रचंड मोठ्या दंगली घडल्या.
ह्या होत्या स्थानिक विरुद्ध निर्वासित. त्यामुळे युरोपियन देश घाबरले. पण आता मूळ मुद्दा असा येतो आहे की ह्या युरोपियन देशांमध्ये हे सगळे लोक हजारोंच्या लाखोंच्या संख्येने का जातात? प्रतिवर्षी साधारणतः 1 लाख निर्वासित हे युरोपमध्ये जातात. त्यातले मॅक्सिमम निर्वासित जे आहेत हे मिडल ईस्टमधनं, इस्लामिक देशांमधनं येतात, बरेचसे आफ्रिकेमधनं येतात, इव्हन पाकिस्तानमधनं पण खूप सारे पाकिस्तानी पोर्तुगालमध्ये जाऊन स्थायिक होतात. आता हे सगळ्यांचा ओढा युरोपियन देशांकडे का असतो हे प्रामुख्याने लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की एकतर युरोपने 1955चा युनायटेड नेशनकडनं स्पॉन्सर केला गेलेला UN कन्व्हेन्शन ऑन रेफ्युजीज यावरती युरोपियन देशांनी स्वाक्षरी केली आहे. यावरती भारताने स्वाक्षरी केलेली नाही आहे मित्रांनो. तो मी नंतर एखादा व्हिडिओ करेल त्या गोष्टीवरती की भारताने त्यावर का स्वाक्षरी केली नाही. परंतु बहुसंख्य युरोपियन देशांनी त्यावरती स्वाक्षरी केलेली आहे आणि जो देश या कन्व्हेन्शनवरती स्वाक्षरी करतो त्या देशाला, त्या देशामध्ये आलेल्या निर्वासितांना सर्व बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, इवन राईट टू एम्प्लॉयमेंट द्यावं लागतं. आणि त्यामुळे ह्या गरिबीने ग्रासलेल्या ह्या सगळ्या प्रामुख्याने थर्ड वर्ल्ड कंट्रीजमधल्या गरीब देशांमधले लोक हजारोच्या संख्येने युरोपमध्ये जातात. त्यांच्या तिथं वसाहती निर्माण झालेल्या आहेत, ज्याला घेटोज असं म्हणतात. पॅरिस शहराच्या बाहेर अशा प्रकारचे घेटोज तयार झालेत आणि या घेटोजमध्ये निर्वासितांचं कॉन्सन्ट्रेशन झालं आहे आणि हा दंगलीचा सगळ्यात मोठा स्रोत हा मानला जातो. हाच प्रकार तुम्हाला मध्यंतरी आयसिस आणि अल कायदा यांचं प्राबल्य ज्या वेळेला मिडल ईस्टमध्ये वाढलं त्यावेळेला देखील अनेक लोक इराकमधनं, सिरियामधनं मोठ्या प्रमाणावरती युरोपमध्ये गेलेले होते. आणि याचं सुरुवात ही 2015मध्ये जेव्हा अंजेला मार्केल ह्या जर्मनीच्या चान्सलर होत्या, त्यांचं मन मोठं होतं आणि त्यांनी सांगितलं की उदारपणे आपण ह्या लोकांना वेलकम केलं पाहिजे आहे, त्यांना रेग्युलराईज केलं पाहिजे आहे, त्यांना लिगलाईज केलं पाहिजे आहे. मित्रांनो, त्यावेळेला 12 लाख निर्वासितांना रेग्युलराईज केलं गेलं, त्यांना नागरिकत्व दिलं गेलं, त्यांना सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज दिल्या गेल्या. त्यामुळे अंजेला मार्केलला या सगळ्या प्रकरणाची सुरुवात करण्याचं जे श्रेय जातं ते त्यांना जातं. आणि त्यानंतर प्रतिवर्षी लाखोनी लोक युरोपमध्ये येत आहेत आणि आता युरोपचे डोळे खाडकने उघडलेले आहेत. कारण आता जे निर्वासित आहेत त्यांची संख्या स्थानिकांपेक्षा वाढायला लागलेली आहे आणि त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती दंगली आज त्या ठिकाणी व्हायला लागलेल्या आहेत. आणि आता जर स्पेनमधनं असे हजारो लोक घुसले असतील तर तुम्ही इमॅजिन करू शकता हे युरोपमध्ये कशा प्रकारे पसरतील. मात्र याच्यामुळे जगाला एक मोठा धडा घेण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं आहे. ते असं म्हणतात की जर पुढच्या इलेक्शनमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आला तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या काळामध्ये पुन्हा मेक्सिकोमधनं अशाच पद्धतीने हजारो लोक अमेरिकेत प्रवेश करतील. आजही अमेरिकेमध्ये 2 कोटी इल्लीगल मायग्रंट्स आहेत. त्यापैकी साधारणतः 2 लाखांच्या आसपास, 2 लाख म्हणजे संख्या 10 लाखपर्यंत म्हणतात असं डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं प्रशासन म्हणतात. असे भारतीय पण आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे हा प्रश्न येत्या काळामध्ये गंभीर बनलेला आहे. अर्थात हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर जसा उल्लेख मी केला की याला केवळ घुसखोरी म्हणता येणार नाहीये, तर हे एक प्रकारचा अटॅक आहे, इट्स अन इन्व्हेजन. दुसरं हा ॲसिमेट्रिक वॉरफेअरचा प्रकार आहे आणि तिसरं याला वेपनायझेशन ऑफ रेफ्युजीज म्हटलं पाहिजे. रेफ्युजीजच्या माध्यमातून त्यांचा शस्त्र म्हणून वापर करायचा आणि डेमोग्राफिक चेंजेस घडून आणायचे. त्यांना एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाठवायचं आणि स्थानिकांचं पॉप्युलेशन कमी करून टाकायचं आणि नंतर हे पॉप्युलेशन मल्टिप्लाय होत राहतं आणि याच्यामुळे एक भयानक मोठे डेमोग्राफिक चेंजेस हे युरोपमध्ये यायला लागले. तसाच पद्धतीचा प्रयत्न हा इतर ठिकाणी होऊ शकतो. म्हणून डोनाल्ड ट्रम्पने पण याच्या अगेन्स्टमध्ये व्हॉइस हा कन्सर्ट केला. मी आता भारताकडे वळतो मित्रांनो. भारतामध्ये लक्षात घ्या की आपल्याकडे भारत बांगलादेश ही जी सीमारेषा आहे, मी त्याचा उल्लेख केला, 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे. भारत म्यानमार साधारणतः 1600 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि पाकिस्तान बरोबरची आपली LOC जी आहे, इंटरनॅशनल बॉर्डर आहे, ही देखील हजारो किलोमीटरची आहे. जर तुम्ही बघितलं तर आफ्रिकेमधनं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती युरोपमध्ये लोक का जातात? कारण आफ्रिकेमध्ये प्रचंड गरिबी आहे, लोकांना बेसिक ॲम्युनिटीज नाही आहेत, लोकांना अन्नधान्याचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे चांगलं जीवनशैली मिळावी, चांगलं जीवनस्तर मिळावा, एम्प्लॉयमेंट मिळावी, खाण्यापिण्याचे प्रश्न सुटावे, शिक्षण मिळावं, म्हणून हजारोंच्या संख्येने ह्या आफ्रिकेमधनं युरोपमध्ये लोक जातात. इस्लामिक देशांमधनं, मिडल ईस्टमधनं युरोपमध्ये लोक जातात. मित्रांनो, आपल्या शेजारी तशीच परिस्थिती आहे. आज बांगलादेशमध्ये
मागच्या वर्षी ज्या पद्धतीची पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी त्या ठिकाणी तयार झाली, त्यानंतर त्यांचा GDP ग्रोथ रेट कमालीचा डाऊन झालेला आहे. त्याचप्रमाणे तिथं भयानक गरिबी आहे. लक्षात घ्या की आज बांगलादेशमधनं आजच्या घडीला साधारणतः आपल्याकडे किती बांगलादेशी भारतामध्ये आहेत हा अजूनही न सुटलेला प्रश्न आहे. याच्याविषयी ऑफिशियल इस्टिमेट कोणीही देऊ शकलेलं नाही आहे. याचं कारण असं आहे की ती संख्या अजूनही कॅल्क्युलेट व्हायची आहे, पण अंदाज असा आहे की साधारणतः 2 कोटी बांगलादेशी भारतामध्ये आहेत. हे आसाममध्ये आहेत, हे वेस्ट बेंगॉलमध्ये आहेत. जर तुम्ही रोहिंग्यांचा विचार केला, आता रोहिंग्या ही जी कम्युनिटी आहे ही म्यानमारमधली कम्युनिटी आहे. जो सदर्न म्यानमार आहे त्याच्यामध्ये अराकान्स नावाचा प्रोव्हिन्स आहे. या अराकान्समध्ये रोहिंग्या राहतात आणि त्यांच्याबरोबर जे म्यानमारच्या लष्कराबरोबर त्यांचं संघर्ष चालू आहे, त्याच्यातनं म्हणजे त्याला फिअर ऑफ परसिक्युशन असा शब्द आहे आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉमध्ये. आणि या फिअर ऑफ परसिक्युशनमधनं 12 लाख रोहिंग्या बांगलादेशमध्ये आलेत आणि ह्या 12 लाख रोहिंग्या ह्या बांगलादेशमधनं भारतामध्ये येत आहेत. आता ऑफिशियल इस्टिमेट असा आहे किती रोहिंग्या भारतामध्ये आहेत, तर साधारणतः 42,000 रोहिंग्या हे भारतामध्ये आहेत. अर्थात हे विसरता कामा नये की हे जे रोहिंग्या आहेत, ह्या रोहिंग्यांची एक आर्मी आहे म्हणजे त्या अराकान्समध्ये, ज्याला रोहिंग्या रिपब्लिक आर्मी असं म्हणतात आणि त्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. अर्थात हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता म्हणजे साधारणतः याच्यातले काही शेकडो हे जम्मू काश्मीरमध्ये पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. लक्षात घ्या, म्यानमारमधनं तुम्ही जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचता आहात म्हणजे तुम्हाला म्यानमारची बॉर्डर क्रॉस करावी लागते, बांगलादेशची बॉर्डर क्रॉस करावी लागते आणि नंतर तुम्ही भारतात येतात आणि भारतातनं 12 राज्य क्रॉस करून तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचता आहात. आणि आता अनेक काही गुप्तचर रिपोर्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये JNKमध्ये ज्या काही टेरर अटॅक्समध्ये रोहिंग्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स पण पुढे आलेले आहेत. आता मित्रांनो, हा अत्यंत कळीचा प्रश्न आपल्याकडे आहे की जर तुम्ही भारत आणि बांगलादेशची सीमारेषा पाहिली तर ही 4000 किलोमीटरची आहे, परंतु या सीमारेषेमध्ये अनेक पॉकेट्स असे आहेत की ज्या नद्या भारतातनं बांगलादेशमध्ये वाहतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्रह्मपुत्रा नदी असेल, गंगा आहे, ती नंतर पद्मा बनती. तर ह्या ज्या ज्या ठिकाणी किंवा त्याच्या उपनद्या ज्या जातात त्या ठिकाणी फेन्सिंग करणं म्हणजे कुंपण घालणं भयानक अवघड आहे आणि याचाच मार्ग बांगलादेशी साधारणतः भारतामध्ये घुसखोरीसाठी करत असतात. त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्टमध्ये जो प्रचंड डोंगराळ भाग आहे, जंगलाचा भाग आहे, अशा ठिकाणी तुम्हाला फेन्सिंग करणं हे फार अवघड आहे. आता खरं तर आपण ह्या 4000 किलोमीटरपैकी मॅक्सिमम फेन्सिंग केलेलं आहे, परंतु काही पॉकेट्स हे मात्र राहिलेले आहेत आणि या पॉकेट्सच्या आधारेच हे सगळे बांगलादेशी आपल्याकडे येतात. मी हा सगळा स्टडी करत असताना आणखीन एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करतो. 2024मध्ये भारतामध्ये साधारणतः 99.5 म्हणजे आपण क्लोज टू असं म्हणा 99,50,000 एवढे फॉरेन टुरिस्ट भारतामध्ये आले. आपण 1 कोटी धरून चला त्याच्यामध्ये. यापैकी सगळ्यात जास्त फॉरेन टुरिस्ट हे बांगलादेशमधनं भारतात आले आणि मित्रांनो ही संख्या आहे 18.5 लाख. आता हे ऑफिशियली भारतामध्ये आलेले आहेत. यांना भारतामध्ये आले बेसिकली नातेवाईकांना भेटायला असेल, यातले मॅक्सिमम मेडिकल टुरिस्ट म्हणून आलेत, मेडिकल व्हिसावरती आलेले आहेत कारण इथे उपचार घेण्यासाठी. कळीचा प्रश्न असा आहे की या 18 लाखांपैकी किती जण परत मायदेशी जातात, हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा आपल्यासाठी एक वेकनिंग कॉल आहे की हे घडू शकतं. आजपर्यंत जगाला कल्पना नव्हती की स्टेट ऑफ हॉर्मुझचा वापर शस्त्र म्हणून करता येऊ शकतं. आजपर्यंत जगाला कल्पना नव्हती की टेरिफचा वापर शस्त्र म्हणून करता येऊ शकतं. पण आता अशाच पद्धतीने निर्वासितांचा वापर देखील डेमोग्राफिक चेंजेस करण्यासाठी करता येऊ शकतो. हे आजपर्यंत जगाला माहिती नव्हतं, आता जगाला माहिती व्हायला लागलंय. त्यामुळे सीमेवरती केवळ शस्त्रांच्या आधारावरती युद्ध होणार नाही मित्रांनो, तर हा देखील एक युद्धाचा प्रकार आहे. हजारोंच्या संख्येने घुसखोर हे पाठवणं एक प्रकारचं इन्व्हेजन आहे, अटॅक आहे. यातनं भारताला धडा घेणं अत्यंत गरजेचं आहे. सीमेवरचं आपलं फेन्सिंग असेल, पेट्रोलिंग असेल, जरी आपण हे गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय स्ट्रॉंग केलेलं असलं तरी येत्या काळामध्ये ह्या जो ॲसिमेट्रिक वॉरफेअर आहे, जो नवा प्रकार आता युद्धामध्ये दिसून येतो आहे, त्या दृष्टिकोनातून भारताला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.